भारताच्या आकाशगंगेत महिरावणाच्या नेतृत्वाखालील राक्षसांनी हिंदू ग्रहावर हल्ला केला, पवित्र यज्ञ विधीमध्ये व्यत्यय आणला. ऋषी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली भक्तांनी प्रभू रामाची प्रार्थना केली, प्रभू, आमचे रक्षण कर. आमच्या यज्ञांचे आणि आमच्या लोकांचे रक्षण कर. ते जप करत असताना क्षितिजावर एक तेजस्वी प्रकाश दिसला, जो रामाच्या आगमनाचा संकेत देत होता. ग्रहाचे नशीब संतुलनात लटकले. तेजस्वी प्रकाश जवळ आल्यावर भगवान राम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण युद्धभूमीवर प्रकट झाले. त्यांची दैवी उपस्थिती अग्रक्रम्य आकाशाला प्रकाशित करत आहे. अतुलनीय शौर्याने त्यांनी राक्षसांवर आरोप केले. त्यांची शस्त्रे दिव्य प्रकाशाने चमकत होती. रामाच्या बाणांनी राक्षसांच्या हृदयाला छेद दिला, तर लक्ष्मणाच्या तलवारीने त्यांच्या काळ्या जादूने चिरडले. महिरावणाच्या नेतृत्वाखालील राक्षसांनी भयंकर हल्ले करून प्रत्युत्तर दिले, परंतु दोन्ही भाऊ अविचल उभे होते. त्यांची शक्ती आणि रणनीती अतुलनीय होती. आकाशगंगेचे भवितव्य शिल्लक राहिल्याने लढाई चिघळली, पण राम आणि लक्ष्मण एका उद्देशाने लढले, पवित्र यज्ञ आणि हिंदू लोकांचे रक्षण. वेळ स्थिरावल्यावर राक्षसांचा पराभव झाला. त्यांच्या गडद शक्ती दैवी जोडीने पराभूत केल्या. यज्ञाच्या ज्वाला, ज्यांना एकेकाळी धोका होता, आता अधिक तेजस्वी झाला आहे, जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हिंदू लोक आनंदित झाले. त्यांची श्रद्धा आणि भक्ती देवतांनी पुरस्कृत केली. राक्षसांचा पराभव करून आणि यज्ञाचे रक्षण केल्यामुळे राम आणि लक्ष्मण विजयी झाले. त्यांची दैवी उपस्थिती संपूर्ण आकाशगंगेत पसरली.